नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24. मी न्यूज ब्युरो चीफ बालाजी जगतकर, बीड येथून. बीडमध्ये आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपाईनच्या वतीने अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आणि युवा रिपाईन प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड यांनी केले. यावेळी राजू जोगदंड यांनी सांगितले की भारतीय संविधानाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जातींतील एकवांतार समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद केली. मात्र आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून समाजात फूट पाडण्याचा आणि राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप त्यांनी केला. अनुसूचित जातींना मिळालेल्या आरक्षणाचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी आणि उपवर्गीकरणाची प्रक्रिया रद्द करण्यासाठी रिपाईन राज्यभर तीव्र लढा उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या आंदोलनात किसन तांगरे, शाहू डोळस, बापू पवार, महेश आठवले, मायाताई मिसळे, रेश्माताई जोगदंड यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो रिपाईन कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. एक्सक्लुझिव्ह न्यूज 24 साठी न्यूज ब्युरो चीफ बालाजी जगतकर. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने काय मागणी करण्यात आलेली आहे? याची आमची प्रामुख्याने एकच मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण अनुसूचित जातीला 59 जातीला एकत्रित राहावं या दृष्टिकोनातून याचा फायदा या सर्व 59 जातीला एकत्रित मिळाला पाहिजे. याच्यासाठी 13% आरक्षण हे अनुसूचित जातीतल्या 59 जातीला दिलं आणि हे जे षडयंत्र आहे की 59 जातीला तोडण्याचं षडयंत्र, हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सर्व भीम अनुयायी, सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरलेले आहेत. कमिशनचा अहवाल न सादर तिचा जो अहवाल आहे तो जाणीवपूर्वक हा एप्रिल महिन्यात मागवला की जेणेकरून सर्व भीम अनुयायी, सर्व आंबेडकरी समाज हा जयंती साजऱ्या करण्यात व्यस्त असतो आणि तो टायमिंग साधून त्यांनी तो अहवाल मागितला, त्या हरकती मागितल्या आणि ते कुणालाही म्हणजे कुठल्याही वस्तीत गेले नाहीत किंवा कुठल्याही कार्यकर्त्यांना विचारलं नाही तरच तो अहवाल फायनल करण्याचं काम या बदर समितीने केलेलं आहे. त्यामुळे बदर समितीचा देखील आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो. आंदोलन हे संपूर्ण 59 जाती अबाधित राहिल्या पाहिजे. जर सरकारने घाट घातला हे आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा तर आम्ही निश्चितपणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही संपूर्ण राज्यभर एक तीव्र असे मोर्चे काढून हे आरक्षण उपवर्गीकरण जो करण्याचा घाट घातला ते हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. एवढं आमची सर्वोच्च न्यायालयाने कराच असं त्यांनी कधी सांगितलं नाही. हे त्या सरकारवर सोडलेलं आहे. म्हणजे कराच असं कंपल्सरी केलेलं नाही, पण तेवढाच धागा दोरा घेऊन हे जर सरकार करत असेल तर आम्ही निश्चितपणे त्याच प्रकारे तडेसोड उत्तर दिल्याशिवाय या सरकारला राहणार नाहीत आणि 59 जाती कशा अबाधित राहतील हीच भूमिका संपूर्ण आंबेडकरी समाज आणि रिपब्लिकन कार्यकर्ते केल्याशिवाय राहणार नाही. आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून नेते रामदासजी आठवले साहेब आणि या महाराष्ट्राचे युवक नेते तथा दीनदलितांचे कैवारी आदरणीय पप्पूजी कागदे साहेब यांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण थांबलं पाहिजे यासाठी आज 27 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येत आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जे की ह्या सरकारने ज्या 59 जाती आहेत त्यांच्यामध्ये जे काही हे विभक्त करण्याचा प्रयत्न चालू आहे, तुकडे पाडण्याचा जे प्रयत्न चालू आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
जे की समजा एका जाती सगळ्या एससी मध्ये सगळ्या 59 जाती बसलेल्या आहेत आणि त्याच्यामधून ह्या सरकारने आम्ही जे काय मोठे भाऊ छोटे भाऊ सगळे बंधुरात एकत्र काम करीत होतो, परंतु आज त्यांनी आमच्या फूट पाडून आम्हाला वेगवेगळं करण्याचा जे प्रयत्न चालू केला आहे त्यांनी, हे जी काय उपवर्गीकरण आहे हे रद्द करण्यात यावं आणि ह्या महाराष्ट्रामध्ये जे की सगळ्यात मोठे भाऊ म्हणून जे बौद्ध समाज आहेत ते म्हणतात की बाबा यांनी सगळं काही खाल्लेलं आहे आणि हेच सगळं खातेच आहे. त्यांना तुम्ही सांगा, ज्यांना की एका ताटामध्ये सगळ्यांना एकत्र बसलेलं आहे, मग यांनी काय खाल्लंय वेगळं? काहीच खाल्लेलं नाही. कारण काय की त्यांना म्हणतात का शिकू नका, त्यांना म्हणतात का तुम्ही असे जनावर ढोरं सांभाळा, कोत्राचे काम करा, इकडं बाकीचे उद्योग करा, असं काही ते म्हणत नाहीत. त्यांनी उलटे मोठे भाऊ म्हणून त्यांनी असं एक मोठं काम केलं आहे की ते म्हणतात विभक्त करू नका. मोठे भाऊ म्हणून त्यांनी जे काही त्यांचं कार्य चाललेलं आहे विभक्त न करण्याचं, आणि ह्यांनी तर विभक्त करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे, तरी पण त्यांचा मोठा जरी फायदा होत असला तरी ते मोठे भाऊ म्हणून बौद्ध समाज हा फायद्याकडे पाहत नाहीये. कारण त्यांना फक्त एकत्र पाहिजेत. आपण सगळे बंधू एकत्र जसे आहेत, बाबासाहेबांनी जसे एकत्र ठेवलेत असेच आपण इथून पुढे पण एकत्र राहू, हे त्यांचा जे प्रयत्न चालू आहे मोठ्या भाऊ म्हणून हे बौद्ध समाजाचा किंवा जे काय आहे ती समजा या फडणवीसांनी आणि या सरकारने वेगळं करण्याचा जे प्रयत्न केला आहे किंवा आम्हाला हाणून पाडायचं आहे आणि हे उपवर्गीकरण करायचं नाही. 60 जातीपैकी चर्मकार समाजातून आपण नेतृत्व करत आहात. आपल्या या आंदोलनाला म्हणजे पाठिंबा आहे का? पूर्णतः महाराष्ट्रामध्ये पूर्ण चर्मकार समाजाचा एकजुटीने पाठिंबा आहे आणि आम्ही एकत्र काम करीत आहोत आणि एकत्र राहत आहोत. या मोर्चाच्या माध्यमातून तुम्ही सरकारला काय इशारा देता? सरकारला इशारा देऊ इच्छितो की जर त्यांनी सगळ्या जातीचा विचार करून यांचे काम करावं, जर समजा कुणा आम्हाला जर अंधारात ठेवून काम केलं तर आम्ही रस्त्यावर उतरणार आणि मोठे भाऊ आम्ही ह्यांना